वेलकम टू माय चॅनल लर्न अँड जॉय विथ जे. चला PYQ सोडूया. महत्त्वाचे 30 प्रश्न. विषय सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो. आज आपण परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र यापैकी सामाजिक शास्त्राचा आज आपण PYQ घेत आहोत. पहिला प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील समाज सुधारक लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? 4 पर्याय आहेत. गोपाळ गणेश आगरकर, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि गोपाळ हरी देशमुख. तर या ठिकाणी शतपत्रे लिहून समाजातील अनिष्ट रूढीवर प्रहार करणारे जे होते ते होते गोपाळ हरी देशमुख, म्हणून त्यांना लोकहितवादी म्हटलं जातं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख, पर्याय क्रमांक डी, चौथा पर्याय. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? तर आपण सर्व जाणता राजस्थान हे भारतातलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. म्हणून या ठिकाणी राजस्थान हे आपला पर्याय आहे, पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध कुणी लावला? तर या ठिकाणी रक्ताभिसरण क्रिया जी असते, रक्त आपल्या शरीरात सतत फिरत ठेवण्याचं कार्य जे असतं त्याला रक्ताभिसरण असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी पहिला पर्याय आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे रॉबर्ट हुक, तिसरा पर्याय आहे विल्यम हार्वे आणि चौथा पर्याय आहे लुई पाश्चर. तर यामध्ये विल्यम हार्वे जे आहेत यांनी 1628 मध्ये रक्ताभिसरण प्रक्रियेचं अचूक वर्णन केलेलं होतं. म्हणून विल्यम हार्वे, पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, पाण्याचे रासायनिक सूत्र म्हणजेच काय, केमिकल फॉर्म्युला काय आहे खालीलपैकी? तर H2O, O2, CO2 आणि NaCl. तर आपण सर्व जाणता की या ठिकाणी पाणी जे आहे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाणी तयार होतं, म्हणून H2O, पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5वा, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर या ठिकाणी आपण सर्व जाणतो की न्यूटन यांनी सफरचंद पडताना पाहून विश्वातील गुरुत्वाकर्षणाचे नियम मांडलेले आहेत. म्हणून सर आयझॅक न्यूटन, पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न 6वा, महात्मा गांधींनी चले जाओ ही घोषणा कोणत्या वर्षी दिलेली आहे? तर या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत 1930, 1942, 1947 आणि 1920. तर यामध्ये गोंधळ जायचं कारण नाही आहे. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर 47च्या अगोदर ही घटना झालेली आहे. म्हणजेच 1942, 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील अधिवेशनात भारत छोडो म्हणजेच काय, चले जाओ आंदोलनाचा ठराव त्या ठिकाणी मंजूर झाला आणि त्या ठिकाणी घोषणा देण्यात आली. इंग्रजांना ती उद्देशून म्हटलं गेलं की भारत छोडो. तर या ठिकाणी चले जाओची घोषणा देणारे महात्मा गांधी होते. पर्याय क्रमांक बी 1942 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? तर या ठिकाणी आपण बघू शकतो की पृथ्वीचा उपग्रह जो आहे तो आहे चंद्र. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, कारण पृथ्वीचा एकमेव तो नैसर्गिक उपग्रह आहे. तर म्हणून चंद्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता रक्तगट सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जातो? म्हणजेच काय, सर्वांना जो रक्त देऊ शकतो. ओ रक्तगट जो आहे तो कोणत्याही रक्तगटाला तो रक्त देऊ शकतो, म्हणून त्याला दाता असं म्हटलं जातं. म्हणून ओ हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9वा, लोखंड जे गंजतं ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? पर्याय आपल्याला 4 दिलेले आहेत, क्षपन, ऑक्सिडीकरण, भौतिक बदल आणि उदासीकरण. तर लोखंडाचा हवेतील ऑक्सिजन आणि दमटपणाशी संपर्क आल्यावर ऑक्सिडीकरण होऊन गंज तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी ऑक्सिडीकरण हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10, निरोगी मानवी शरीराचं तापमान किती असतं? तर या ठिकाणी मानवी शरीराचं सरासरी सामान्य जे तापमान असतं त्याला आपण निरोगी तापमान असं म्हणतो. ते 37 अंश सेल्सिअसमध्ये जर मोजलं तर 37 अंश सेल्सिअस आणि फॅरनहीटमध्ये जर मोजलं तर 98.6 अंश फॅरनहीट असं म्हणलं जातं. आपल्याला या ठिकाणी 37 हे पर्याय दिलेला आहे अंश सेल्सिअसमधून, म्हणून पर्याय क्रमांक डी 37 अंश सेल्सिअस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर फॅरनहीटमध्ये असतं तर 98.6 अंश फॅरनहीट असं त्याचं उत्तर असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11,
भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर कापड उद्योगामध्ये आपल्याला माहिती आहे की गुजरात राज्य सगळ्यात पुढे आहे. तर कापड उद्योगाच्या भरभराटीमुळे अहमदाबादला भारताचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा, आर्य समाजाची स्थापना कुणी केली? 4 पर्याय आहे. आत्माराम पांडुरंग, राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद. तर या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यांनी 1875मध्ये मुंबईत वेदांकडे परत चला हा संदेश देत आर्य समाजाची स्थापना केली होती. म्हणून स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी स्वामी दयानंद सरस्वती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 13वा, हायग्रोमीटर हे साधन काय मोजण्यासाठी वापरलं जातं? 4 पर्याय, दुधाची शुद्धता, हवेतील आर्द्रता, भूकंप आणि हवेचा दाब. तर या ठिकाणी हवेतील बाष्पाचं प्रमाण किंवा आर्द्रता मोजण्यासाठी या ठिकाणी हायग्रोमीटर वापरलं जातं. म्हणून हवेतील आर्द्रता ह्युमिडिटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 14वा बघूया आपण. काय म्हणतो? वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात, या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? बघा, वनस्पती हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं आपलं अन्न स्वतः तयार करतात आणि या क्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15वा, विद्युत धारेचे एकक काय आहे? आता या ठिकाणी विद्युत धारेचं मोजण्यासाठी कोणतं एकक आणलं जातं किंवा म्हटलं जातं? तर 4 पर्याय आहे. ओहम, एम्पियर, वॉट आणि व्होल्ट. तर या ठिकाणी विद्युत धारा मोजण्यासाठी एम्पियरमध्ये विद्युत धारा मोजली जाते. म्हणून पर्याय क्रमांक बी एम्पियर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, काय म्हटलंय? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे 6 जून 1674 रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा सोपा आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? जर सूर्यमालेचं चित्र डोळ्यासमोर आणलं तर गुरु हा सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी गुरु ज्युपिटर हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा, अणूचा शोध कुणी लावला? जॉन डाल्टन, जेम्स चॅडविक, जे थॉम्सन, अर्नेस्ट रुदरफोर्ड. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये आधुनिक अणुसिद्धांत मांडलेला आहे. म्हणून अणुचा सिद्धांत कुणी लावला? तर पर्याय क्रमांक ए जॉन डाल्टन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येतो? तर आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत की या ठिकाणी जीवनसत्व ए जर आपल्या शरीरात जर कमी पडलं तर त्या ठिकाणी डोळ्यांचे जे आरोग्य बिघडतं आणि आपल्याला रातआंधळेपणा येतो. म्हणून पपई खाणे किंवा गाजर खाण्यासाठी आपल्याला डॉक्टर नेहमी त्या ठिकाणी सांगत असतात. तर या ठिकाणी रातआंधळेपणा येऊ नये त्याच्याकरता ए जीवनसत्व आपल्याला भरपूर मिळालं पाहिजे. त्याकरता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जीवनसत्व एच्या अभावामुळे रातआंधळेपणा येतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20, ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक काय आहे? तर या ठिकाणी मगाशी आपण बघितलं की एम्पियर आपण एक एकक बघितलं. आता या ठिकाणी ध्वनीची तीव्रता जर मोजायची असेल तर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी जी काही ध्वनीची पातळी आहे किंवा ध्वनीची तीव्रता आहे ती नेहमी डेसिबलमध्ये मोजली जाते. डीबी जे आहे डेसिबल. पर्याय क्रमांक ए पहिलाच पर्याय आहे डेसिबल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डेसिबलमध्ये ध्वनीची तीव्रता मोजली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी खूप सोपा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही भारताची राज्यघटना आहे ती तयार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे आणि मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानलं जातं, ओळखलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, लोणार
सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? आपल्या महाराष्ट्रातलं एकमेव सरोवर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. उल्कापातामुळे तयार झालेलं हे लोणार जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून ओळखलं जातं, जे काही बुलढाणा जिल्ह्यात आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी बुलढाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. नैसर्गिक वायूमध्ये मुख्य घटक कोणता असतो? बघा 4 पर्याय दिलेले आहेत. ब्युटेन आहे, प्रोपेन आहे, हायड्रोजन आहे आणि मिथेन आहे. तर या ठिकाणी हवेमध्ये नैसर्गिक वायूमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास 80 ते 90% हा मिथेन वायू असतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी मिथेन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. पेशीचे ऊर्जा केंद्र कोणाला म्हणतात? आता या ठिकाणी आपण बघू शकतो की पेशीमध्ये ऊर्जा निर्मितीचं कार्य तंतुकणिकामध्ये चालतं. म्हणजे आपल्या ज्या काही पेशी आहेत आणि त्या पेशीमध्ये ज्या तंतुकणिका आहे त्या तंतुकणिकामध्ये ऊर्जा निर्मिती होत असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तंतुकणिका, पर्याय क्रमांक बी, दुसरा पर्याय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 25. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? आता या ठिकाणी 4 बदल दिले. रासायनिक बदल, भौतिक बदल, अजैविक बदल आणि नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती तर येऊ शकत नाही. मग या ठिकाणी अवस्था बदल हा भौतिक बदल असतो. मग या ठिकाणी पाण्याचा बर्फ होणे आणि पुन्हा बर्फाचं पाणी होणे हा जो आहे या ठिकाणी अवस्था जेव्हा बदलत असते तेव्हा त्याला भौतिक बदल असं म्हणलं जातं. म्हणून या ठिकाणी भौतिक बदल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. तर बघा सत्यशोधक समाज म्हटलं की त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे. 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी दीनदलितांच्या उद्धारासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी महात्मा ज्योतिबा फुले हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर जगातील सर्वात खोल समुद्र कोणता महासागर कोणता आहे? बघा जगातील जे काही महासागर आहेत एकूण 5 महासागर आहेत आपण जाणता. तर त्यापैकी सगळ्यात खोल आणि सगळ्यात मोठा जर कोणता समुद्र असेल, महासागर असेल तर तो आहे पॅसिफिक महासागर, ज्याला मराठीमध्ये आपण प्रशांत महासागर असं म्हणतो. आणि हाच सगळ्यात खोलसुद्धा आहे आणि सगळ्यात मोठा, विस्ताराने सुद्धा सगळ्यात मोठा आहे, क्षेत्रफळाने सुद्धा सर्वात मोठा आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी पॅसिफिक महासागर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 वर जाऊया आपण. पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकांचा म्हणजे अँटीबायोटिकचा शोध कोणी लावला? प्रतिजैविक अँटीबायोटिक याचा शोध कोणी लावला? तर कोणतं? पेनिसिलिन. तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. अलेक्झांडर फ्लेमिंग, लुई पाश्चर, जोसेफ लिस्टर आणि एडवर्ड जेनर. तर लुई पाश्चरमध्ये या ठिकाणी तुम्ही गोंधळ होऊ शकता. तर या ठिकाणी लुई पाश्चर उत्तर नाही आहे. तर या ठिकाणी अलेक्झांडर फ्लेमिंग हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. त्यांनी 1988 मध्ये चुकून बुरशीपासून पेनिसिलिनचा शोध लावला होता. म्हणून पर्याय क्रमांक ए अलेक्झांडर फ्लेमिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. विमानाचा शोध कोणी लावला? आपण सगळे जाणता की विमान म्हटलं की राईट बंधू. तर या ठिकाणी ऑरविन आणि बिल्बर हे दोघं भाऊ होते. ऑरविल आणि बिर्बल राईट यांनी पहिल्याच यशस्वी विमानाचं त्या ठिकाणी उड्डाण केलेलं होतं. म्हणून विमानाचा शोध लावण्याचं श्रेय राईट बंधूंना जातं. म्हणून राईट बंधू म्हणजेच राईट ब्रदर्स पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न या टॉपिकचा. पचन संस्थेमध्ये अन्नाचं पचन प्रामुख्याने कोठे होते? तर या ठिकाणी आपण सर्व जाणतो की अन्नपचनाची सुरुवात जरी तोंडापासून होत असली तर त्या ठिकाणी लहान आतड्यामध्ये मात्र त्या ठिकाणी अन्नाचं संपूर्ण पचन आणि पोषक घटकांचं शोषण लहान आतड्यात होतं. म्हणून पचन संस्थेमध्ये अन्नाचं पचन प्रामुख्याने लहान आतड्यात होतं. पर्याय क्रमांक सी लहान आतडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना देखील पाठवा. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.